अंमली पदार्थ विक्री करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद. जुना राजवाडा पोलिसांची मोठी कामगिरी. गोवा ते कोल्हापूर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केला आहे. यामध्ये एका महिलेसह 14 जणांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. करवीर तालुक्यातील दोनवडे येथे राहणारे रोहित बसुराज वसमनी, अनिल संतराम नंदीवाले, गोवा येथील एडमन दिलीप स्पेन्सर परेरा आणि नवी मुंबईतील तळोजा येथे राहणारी मनीषा महेंद्र गवई या महिलेचाही ताब्यात घेतलेल्यामध्ये समावेश आहे. या चौघांकडून 24 ग्रॅम वजनाची एमडी पावडर आणि 1 किलो 200 ग्रॅम गांजा, 1 ग्रॅम चरस, 2 दुचाकी आणि 1 चारचाकी असा 16,98,732 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संशयितांपैकी वसमनी हा 7 फेब्रुवारीला एमडी पावडर आणि गांजा विक्रीसाठी फुलेवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं. वसमनी याला नंदीवाले हा अंमली पदार्थ देत होता, तर नंदीवाले हा गवई आणि स्पेन्सर परेरा यांच्याकडून अंमली पदार्थ घेऊन विक्री करत होता असे तपासात निष्पन्न झाले होते. मुंबई आणि गोवा या ठिकाणी पोलिसांनी पथके पाठवून नंदीवाले, गवई आणि स्पेन्सर परेरा यांना ताब्यात घेतले. अंमली पदार्थांची विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित सर यांनी NDPS विरुद्ध अवैध अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेअंतर्गत राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 7 फेब्रुवारीला रोहित वसमनी नावाचा एक आरोपीला आम्ही अटक केली. त्याच्याकडून साधारणतः 1200 ग्रॅम गांजा आणि 2 ग्रॅम MD त्याच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्याविरुद्ध NDPS अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मग त्याच्याकडे चौकशी केली असता हा MD कुठून आलेला आहे, तर त्यांनी त्याच्याच गावातला अनिल नंदीवाले ह्याच्याकडनं आणल्याचं सांगितलं. परंतु अनिल नंदीवाले हा फरार होता. अनिल नंदीवाले आणि रोहित वसमनी यांचे बँक डिटेल्स आणि मोबाईल डिटेल्स यांचं एक तांत्रिक ॲनालिसिस केलं आणि ॲनालिसिसमध्ये असं लक्षात आलं की अनिल नंदीवाले जो आहे तो मुंबईची मनीषा गवई आहे, हिच्याकडनं तो MD खरेदी करत असावा असा आमचा संशय झाला. आणि मग ह्या दोघांच्या तपासासाठी पथक जे आहे त्याच्या माहितीवरून गोव्याला रवाना झालं. परंतु गोव्याला जात असतानाच पथकाला माहिती मिळाली, आमच्या PSI गळवे ही ज्या DBची इंचार्ज त्यांना माहिती मिळाली आणि पथक गोव्यावरनं परस्पर मुंबईला गेलं. मुंबईला गेल्यानंतर अनिल नंदीवाले आणि मनीषा गवई ह्या दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की हे दोघे जे आहेत ते एडमन परेरा जो आहे त्याच्याकडनं हे खरेदी करतात. हा मूळ गोव्याचा राहणार आहे. मग ह्यालाही ताब्यात घेतलं. ह्याच्याकडनं 11 ग्रॅम MD आणि ग्रँड व्हिटेरा गाडी मिळाली. तसं एकूण अनिल नंदीवाले, मनीषा गवई आणि स्पेन्सर परेरा ह्या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून टोटल 1200 ग्राम गांजा, 24 ग्रॅम MD, 1 ग्रँड व्हिटेरा कार आणि 2 मोपेड ॲक्सिड असे टोटल 17 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे. हा स्पेन्सर परेरा जो आहे तो शाहूपुरीचा पूर्वीचा एक NDPSचा गुन्हा आहे, त्यात तो फरार आहे. आणि अनिल नंदीवाले जो आहे तो करारचा एक NDPSचा गुन्हा आहे, त्यात तो फरार आहे. अशा पद्धतीनं एक NDPSची बॅकवर्ड लिंक शोधण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. ते अजून पोलीस कस्टडीमध्ये आहेत, त्यांच्याकडे तपास सुरू आहे. अजून बॅकवर्ड लिंक शोधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. सर, आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय असं निश्चित आंतरराज्य म्हणता येईल, कारण याचं मुख्य कनेक्शन जे आहे गोवा आहे. गोवा आणि मुंबई असं हे कनेक्शन आहे. या दोन शहराच्या कनेक्शनवरनं हे चालू असतं. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, सायली पडवळ, प्रशांत घोलप, निलेश नाझरे, सतीश भामरे, मोहन लगारे, सागर डोंगरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, संदीप माने, वैभव खोत, अतुल देसाई यांच्या पथकाने केली. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.